आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अकोले तालुक्यातील 2 नेते शिवसेनेनं आपल्या गळाला लावले आहेत. शिवसेना नेते मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली कांदा व्यापारी तथा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालू शेठ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी पंचायत समिती सभापती भानुदास पाटील गायकर यांनी ठाण्यात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देवठाण गटातून मारुती मेंगाळ इच्छुक असून लालू शेठ दळवी यांच्या पक्षप्रवेशानं मारुती मेंगाळ यांना मोठी ताकद मिळणार आहे. तसेच संजय परदेशी, विशाल शेनकर, नरेंद्र दळवी यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी डॉक्टर जालिंदर भोर, उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, जिल्हा समन्वयक बाळासाहेब भोर, शहर प्रमुख सचिन शेटे, उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे, मुकुंद भोर, गट प्रमुख आनंदा गिर्रे आदी उपस्थित होते. मराठा महासंघाच्या माध्यमातून लालू शेठ दळवी यांनी केलेलं काम आणि भानुदास गायकर यांच्या राजकीय सामाजिक अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असं मारुती मेंगाळ यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी काळात दळवी आणि गायकर यांना पक्षात मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिलेत. एकीकडे लालू शेठ दळवी आणि भानुदास गायकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असताना मधुकर तळपाडे यांनी मात्र शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याच्या चर्चा रंगल्या असून त्यांनी आपल्या मनगटावर घड्याळ बांधले असल्याच्या चर्चा सुरू आहे. खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी. इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध.